यश. दोन बॅटर्स पुरुष मात्र भाईंदरपाडा संघाच्या वतीने खेळणार आहेत. खरं तर तो घोडबंदर रोड परिसर हा मोठमोठ्या स्पर्धांसाठी ओळखला जातो आणि पुरुष मात्र भाईंदरपाडा देखील एक त्याच धाटणीचा आणि त्याच आक्रमक शैलीचा संघ आहे. आणि त्या विपरीत जर आपण विरोधी संघाचा विचार केला तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी नेहमीच बिझी राहणारा हा संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी त्यांचा सहभाग असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळत असतो. म्हणजेच काय, दोन अनुभवी संघांमध्ये ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि ही लढत कुठली टीम जिंकेल त्याचं उत्तर आपल्याला या सामन्यानंतर नक्कीच पाहायला मिळेल. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतो राजेश. स्ट्राईकवर असेल सुशांत. नॉनस्ट्राईकला असेल यश. आपण या स्पर्धेचा थेट प्रेक्षक पाहतात अजय भारद्वाज या कॅमेरामॅनच्या वतीने आणि सोबतच मिस्टर महेंद्रजी भगत, एडिटर, टेक्निशियन आणि सर्व द सिनेमॅटिक पिक्चरचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही सकाळी कल्पेश भोर यांना ऐकलत. मी मनीष पाटील तुमचं हार्दिक स्वागत करतोय. सर्व टीम आमची रेडी झालेली आहे. आता फक्त मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू होणं तितकंच गरजेचं असेल. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने जुळत आहेत आणि या दुपारच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल राजेशचा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सुशांत. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल जातोय मिडॉन मध्ये. त्या ठिकाणी थोडंसं आउटफील्ड खराब आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. थ्रो थोडासा उशिरा आला आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी. खरं तर खूप चांगला बॉल होता बॅट अँड पॅड मधला. त्या बॅट अँड पॅड मधल्या बॉलला लोअर बॅकलिपने जबरदस्त डिफेन्सिव्ह अंदाजाने खेळलं गेले मिडॉनच्या रिजन मध्ये. 2 धावा मिळतील. स्ट्राईकवर सुशांत. नेहमीच एक स्टार्टिंग ऑर्डर आहे. एक नेहमीच चांगला पॅकेज त्याच्याकडे माध्यमातून भाईंदरपाडा संघाला मिळत असो. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी हवेत उंच उडी घेऊन हवेत सूर घेऊन कॅच कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण त्या ठिकाणी प्रयत्नांना सलाम असतीलच. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. डीप कव्हरेजमध्ये आतिशच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग. पण आपल्या संघासाठी 2 धावा काही रोखू शकल्या नाही आहेत. आणि जर कॅच कलेक्ट झाला असता तर 2 धावा वाचवू शकले असते. 2ची वाढ. धावसंख्या 4 झाले. राजेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता विथ द बॅट और विथ द बॉडी. पंच नक्कीच दर्शवतील. दरम्यान एक धाव तर कंप्लीट केले गेले विथ द बॅट. ही धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल 5 या आकड्यावर. 3 बॉल्स फेकून झाले. धावसंख्या 5 झाले. पुश मात्रा भाईंदरपाडा या संघाची. पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता डावकुरा स्ट्राईकवर येताना आता लॉंग ऑन सेट केला गेला. त्यानंतर डीप मिड विकेट सेट केलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या आतमध्ये धावांना अडवण्यासाठी, धावांना रोख लावण्यासाठी प्रयत्नशील असतील. पण पाहूया धावांचा ओघ वाढवण्यासाठी या ठिकाणी सुशांतने तर प्रयत्न केलेत, ज्याने 3 बॉल्समध्ये 5 धावा गोळा केल्या आहेत. आता यशकडून कसे यशस्वी प्रयत्न होतील हे देखील पाहणं तितकंच रंगतदार असेल. जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती असं करा. आजचं शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचंय. ओव्हर द विकेटने बॉल तयार होतोय राजेश ओघे. चांगला बॉल होता. मिस टाइम आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. त्या ठिकाणी मात्र जबरदस्त रनिंग बीट विथ द विकेट. धावसंख्या जाईल 1 पुढे पोचेल 6 या आकड्यावर. चांगली बॉलिंग आहे आणि नियंत्रण खूप जबरदस्त या ठिकाणी राजेश ओघेचं खास करून. कारण मुख्यत्वे तो अनुभवी गोलंदाज असल्या कारणाने कित्येक वर्षांचा अनुभव आहे आणि तंतोतंत पिचिंग त्याची पाहायला मिळाली. आणि जाणवतंय की ओव्हरपिच बॉल आहे, फुललेनचा बॉल आहे, पण मात्र कुठेतरी एक हलकासा स्विंग देखील बॉलला मिळतोय. आणि त्याचमुळे मिडल ऑफ द बॉट बॉलला घेता येत नाही बॅटर्सला. धावसंख्या 6. राऊंड विकेट बॉलर. हो यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत भरत पाटील हा बॉल कलेक्ट करेपर्यंत 2 धावांची पूर्तता या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. धावसंख्या बिनबाद 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. नाईस स्टार्ट बाय पोस्ट मात्र भाईंदरपाडा. खरंच सुशांतचं कौतुक करायला हवं, कारण या पहिल्या षटकामध्ये मात्र त्याच्या वतीने एक अटॅकिंग स्ट्रॅटेजी पाहायला मिळते आणि यशकडून देखील तितकी चांगली साथ या ठिकाणी सुशांतला मिळते. धावसंख्या 8. ऑन साइडला पुल करायचा होता. मिस टाइम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. धावा मिळतील. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. बॉल मात्र आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने सीमारेषेच्या आतमध्ये थांबतोय. 3 धावांसाठी यशचा कॉल होता. सुशांतने स्वीकारलाय आणि या 3 धावा तत्परतेने मैदानाने कंप्लीट केल्या जातात. आता मात्र बॅकअप प्लॅन रेडी नसल्या कारणाने 3 धावांना 4 धावांमध्ये परावर्तित केलं गेलंय. यालाच म्हणतात नजरहटी दुर्घटना घटी. 1 षटकाची समाप्ती. पहिल्या षटका समाप्तीनंतर पोस्ट मात्र भाईंदरपाडा टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 12 धावा.
मॅच्युरिटी खूप महत्वाची आहे कुठल्या क्षेत्रात जाताना. जसं TCP लाईव्ह ही जी फर्म आहे ती गेल्या 4-5 वर्षापासून फॉर्म झालेली आहे. पण त्या अगोदर फोटोग्राफी हा व्यवसाय असल्याकारणाने तितकंच कठीण नव्हतं महेंद्र भगत त्यांच्यासाठी. क्रिकेटमध्ये तेच आहे, जितकं जास्त क्रिकेट तुम्ही खेळाल तितकी मॅच्युरिटी लेवल तुमची वाढेल आणि ते गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच्युरिटी लेवल ॲज कम्पेअर टू बोथ टीम्स थोडीशी जास्त श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीची. पण मात्र तरुणांनी या ठिकाणी आपली जादू दाखवली आहे. दोन फलंदाज सुशांत आणि यश, आणि समोरचा संघ कुठल्या दर्जाचा आहे, कुठल्या शैलीचा आहे, कुठल्या भेदकतेचा आहे आणि कुठल्या दराऱ्याचा आहे याचा विसर करून मात्र एक जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पोस्ट मात्र भाईंदरपडा टीमने दाखवले आहे. बिनगडी बाद 22 धावा, एक चांगली फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिले. सॉरी माफ करा, 12 धावा. 12 धावा. आम्ही चेक करत होतो की तुम्हा प्रेक्षकांचं लक्ष आहे की नाही, आणि यस, या ठिकाणी प्रेक्षक मात्र जबरदस्त लक्ष देऊन आहेत. 12 धावा. राऊंड विकेट, आउटसाइड ऑफ स्टिक. सुरुवात मात्र या ठिकाणी स्वैर चेंडूने वाईट बॉलने एकादवीची वाढ, आणि भरत पटेल एक गाजलेला आणि नावाजलेला खेळाडू आहे. पण कालपर्यंत जसं कालच्या दिवसात प्रताप भोईर थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, आज भरत पटेलचं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉल जाईल वाईडिश लॉंग रिजन मध्ये. त्या ठिकाणी राजेश होगे हलकासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालंय. दरम्यान धावा मिळतील त्या म्हणजेच दोनची वार धावसंख्या झाले 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. थोडस उशिराने आपण रेकॉर्ड होते कारण इंटरनेट व्यवस्था थोडीशी डळमळीत आहे. चांगली बॉलिंग आउटसाइड दी ऑफ स्टिक, परफेक्ट पिचिंग आणि तितकंच चांगला रिझल्ट या बॉलवर भरत पाटीलचा मिळतोय. भरत पाटीलला ठाऊक आहे की कुठल्या पिचिंगला बॉल करायला हवा किंवा कुठला फलंदाज आहे समोर आणि त्याला मला कसं अडवायचं हे मात्र तो मनामध्ये जाणतो, आणि त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन, त्याचा एक्सपेरिमेंट खेळपट्टीवर करतो आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर एक डॉट बॉल पाहायला मिळाला, पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर एक डबल आली आणि एकंदरीत या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत भरत पाटीलनं. धावसंख्या झाली बिनबाद 15. थोडीशी चर्चा खेळपट्टीवर झाली कारण महत्वाचं आहे, एक डॉट बॉल गेल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा बॉल डॉट जाऊ नये त्यासाठी चर्चा. ऑन साइडला पूल केलंय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये, वाईड स्क्वेअर क्रिजर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि एक कॅच कंप्लीट करतो आणि पहिला विकेट डाऊन होतोय. पोस्ट मात्र भाईंदरपाडा टीमचा धावसंख्या 15 असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तेजस जातोय. टी शर्ट्स खूप चांगल्या या ठिकाणी बनवल्या गेल्यात पोषमात्रा भाईंदरपाडा. आणि यस, मी काल देखील तोच मुद्दा उपस्थित केला होता की प्रत्येक संघाने आपली ओळख टिकवण्यासाठी गणवेश एकाच रंगाचे आणि एकाच शैलीचे परिधान करून मैदानात जाणं गरजेचं आहे. राजौली संघाने देखील तीच प्रतिमा दाखवली मैदानाच्या आतमध्ये. तर या गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुमचा गणवेश एकसारखा असतो. स्पर्धा लहान असू दे किंवा मोठी असू दे, तुमचा गणवेश मात्र तुमची ओळख जगाला पटवून देत असतो. तर या गोष्टी देखील विचारात घेण्यासारख्या आहेत. धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस जाधव. जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती असेल दोन्ही संघांना. दोन्ही नाही, जे आज सर्व संघ जे उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी त्या सर्व संघांना नम्रतेची विनंती की कमी वेळ घ्या आणि जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट खेळा. स्पर्धा शुल्क जमा करून तुम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहात आणि त्यासाठी मात्र तितकाच समर्पक खेळ होणं गरजेचं आहे. कमीत कमी 4 षटकांचं, कमीत कमी बोलतोय मी. काल तर आपण 5 षटकांचे सामने देखील खेळवले पण तेव्हा संघ वेळेत उपस्थित होते. पण आज मात्र कुठेतरी संघ उशिराने आल्या कळणार नाही, आपण थोडेसे उशिरा चाललेलो आहोत. धावसंख्या 1 गडी बाद 15. हो, यावेळेस लिडिंग एज घेऊन बॉल जातोय लेग स्लिप रिजन मध्ये. 2 शतक पुढे सरसावत आहेत आणि थ्रो करेपर्यंत फक्त एकच जमीत आहे. हरीश पाटील कॅप्टन तुम्हाला यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते. एक जुनं जाणतं अनुभवी क्रिकेट खेळलंय, एकनिष्ठ राहिला हरीश पाटील. धावसंख्या झाले 1 गडी बाद 16. 4 बॉल्स फेकून झालेत या
दुसऱ्या षटकातले भरत पाटील राऊंड विकेटनं स्ट्राईकवर बॅटर असेल तेजस आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा, कुठल्या क्षेत्रात जास्तीत जास्त धावा मिळतील. आणि यावेळेस हेल्मेट तोड बॉल हाताळलेला आहे. त्या ठिकाणी उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा घेतला गेलेला आहे आणि कानाचा वेध घेणारा हा बॉल भरत पाटीलचा पाहायला मिळाला. म्हणूनच काय येत्या 1-2 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये देखील हेल्मेट वापरण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे आणि काळाची गरज आहे. काळाची गरज ओळखून मात्र ते देखील पाहायला मिळेल, कारण आत्ताचे गोलंदाज मात्र जबरदस्त वेगाने आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी असताना तितकाच चांगले बाउन्सर्स हाताळत आहेत. त्यामुळे बॅटर्स जे आव्हान आहे ते थोडंसं कडक ठेवण्यासाठी आता मात्र शरीराचे भाग वाचवण्यासाठी गाळ घेतलं जाईल येत्या 1-2 वर्षामध्ये, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या झाले 1 गडी बाद 16 धावा. राऊंड विकेट भरत पाटील यावेळेस जाऊ दिलाय, कुठली छेडखानी नाहीये. वाईड बॉलची 1 धाव मिळते, ती गोळा करण्याचा प्रयत्न, एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 17 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या आणि या षटकात आतापर्यंत 5 बॉल्समध्ये 5 धावा खर्च केल्या. चांगला कमबॅक या ठिकाणी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाचं. राऊंड विकेट बॉलर तयार भरत पाटील, स्ट्राईकवर तेजस, अजूनही खातं खोललं नाही वैयक्तिक आणि खातं खोलण्याचा प्रयत्न केला गेलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयास, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा पुढे सरसावतोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय पोषमात्रा भाईंदरपाडा या संघाचा. 2 गडी बाद 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. विशाल जातोय. उंची या खेळाडूची कमी आहे पण त्यांचा खेळ जबरदस्त, बॉलिंग अफलातून, पण मात्र कालपर्यंत ती ओळख त्यांनी कमवलेली होती. पण आज ती ओळख टिकवायची असेल तर आता संघाची गरज ओळखून खेळ करणं गरजेचं आहे. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा. पोस्ट मात्र भाईंदरपाडा स्ट्राईकवर असेल. सुशांत जो खेळतो वैयक्तिक 12 धावांवर आणि बाकी फलंदाजांची साथ त्यांना मिळाली नाहीये. तर जगदीशजी पाटील ओव्हर झालेले आहे. चला ओव्हर संपलेली आहे. थँक्यू. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समीर येतोय. पहिली 2 षटकं अनुभवी गोलंदाजांनी हाताळली आणि अनुभवी गोलंदाजांनी 2 षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स देखील मिळवल्या. जे स्टार्टिंग ऑर्डर आहे ती निकामी करण्याचा प्रयत्न, पण अजूनही अभेद्य भिंतीप्रमाणे सुशांत खेळपट्टीवर तग धरून राहिलेला आहे, ज्याने आतापर्यंत 6 बॉल्समध्ये 12 धावा बनवल्या आणि तो नॉन स्ट्राईक एंडला असेल. आणि स्ट्राईक एंडला आहे फलंदाज जो नव्याने आलाय विशाल. 17 धावा कमी आहेत. खरं तर अजूनही धावांचा ओघ वाढवण्यासाठी तसे समर्पक प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नशील राहावं लागेल. प्रयत्न करणं तुमचं आमचं सर्वांचं काम आहे, ज्या ज्या शेतात तुम्ही वावरता. आणि आता तो जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात, जर बॉलर आहात तर विकेटचा शोध, डॉट बॉलची हाताळणी हा प्रयत्न करायला हवा. आणि जर तुम्ही बॅटर आहात तर 4-6चा शोध, आणि तो जर पूर्ण होत नसेल तर 1-2चा. या गोष्टी मात्र बॅटर्सने करायला हव्यात. पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने खेळ रंगला जातोय. बॉलर तयार. समीर राईट आर्म वर द विकेट. पुन्हा एकदा बॅटचा फोर्स जबरदस्त होता, पण आउटसाइड एज घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये लँड होतोय. एकदा मेल स्ट्राईक रोटेट. धावसंख्या जाते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. आणि आतापर्यंत या डावातला एक सक्सेसफुल बॅटर स्ट्राईकवर आलाय, जो खूप वेळापासून नॉन स्ट्राईक एंडला होता. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये खूप कमी चान्स मिळाला सुशांतला, पण जितका मिळालाय तितका चान्स त्याने आपल्या संघासाठी यूज केलाय. 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 6 बॉल्समध्ये 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि 2 गडी बाद 18 धावा. पोषमात्रा भाईंदरपाडा टीमची धावसंख्या.
तर चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली. थोडेसे उशिराने आलेले सत्यम स्पोर्ट्स कोपरीचे खेळाडू, पण तरी देखील उशीर जरी झाला मैदानाच्या बाहेर पण मैदानाच्या आतमध्ये एक नियंत्रित खेळ. क्रॉस बॉटेड स्ट्रोक, हलकासा आउट कटर बॉल, बॉलर समीरचा ऑफ साइड ऑफ स्टिक, परफेक्ट पिचिंग, शॉट ऑफ गुड लेन आणि टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होत नाहीये. त्याचवेळे विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता सुशांतचा, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलं नाहीये. बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबते 2 गडी बाद 18 धावा. थोडीशी चर्चा पुन्हा एकदा खेळपट्टीवर झाली, कारण वाटलं होतं की 4 षटकानंतर 45चा पल्ला पार केला जाईल. जर आपण पहिल्या षटकाच्या धावांचा उल्लेख केला तर फक्त 12 धावा होत्या, पण त्यानंतर धावांचा कमी झालाय. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल होता. वॉटरमॅनचा वापर करून बॉलला टर्न करायचा. तो बॉल जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. थ्रो थोडासा अपिश आहे, पण त्या ठिकाणी बॅकअप प्लॅन आहे, पण खेळपट्टीच्या बाजूला आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याचमुळे 2 धावांना 3 धावांमध्ये परावर्तित केलं जाते. 3ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुश मात्रा भाईंदरपाडा टीम आफ्टर 15 बॉल्स. 15 बॉल्स या पहिल्या डावातले फेकून झालेले आहेत, म्हणजेच तिसऱ्या षटकात ते 3 बॉल्स फेकलेत आणि दोन्ही फलंदाज आता जास्तीत जास्त धाबा गोळा करण्याचा प्रयत्न करतायत. पण मात्र तितकीच जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत तिन्ही बॉलर्सने दाखवलेले आहे. मुख्यत्वे भरत पाटीलने, आणि त्यानंतर आता समीर देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा हलकासा आउट कटर बॉल, रायझिंग डिलिव्हरी वी कॅन से, कारण बॉलला फ्लाईट देतोय. टप्पा पडला तर बॉल थोडासा अपिश राईज होतोय आणि त्याचमुळे कुठेतरी असं वाटलं होतं विशालला की मोठा फटका माझ्या बॅटमधून येईल, आणि तसाच प्रयत्न केला गेला होता मिड विकेट आणि लॉंग ऑन रिजनमध्ये खेळण्याचा. पण बॉल आउटसाईड द ऑफस्टिक असल्या कारण कॉपीबुक स्टाईलने न खेळण्याचा भुर्दंड या ठिकाणी पोस्ट मात्र भाईंदरपाडा संघाला बसतोय. जी मेरिट आहे बॉलची, त्या मेरिटला ओळखून खेळणं कधीही गरजेचं. कुठल्याही फॉर्म्युलामध्ये खेळा. धावसंख्या झाली 2 गडी बाद 21. बॉलर तयार. राईट द विकेट. यावेळेस मात्र कनेक्शन झालंय, पण एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाही आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक मात्र कुठेतरी जजमेंट घेताना चूक करतोय. 2 धावा तर नक्कीच मिळतील. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल, पण मात्र विशालने नकार दिलेला आहे, कारण जे जीवनदान मिळालंय ते जीवनदान टिकवायचं आहे विशालला. त्याचमुळे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. धावसंख्या जाते ती म्हणजे 23 या आकड्यावर. 2 गडी बाद 23 धावा. पोस्ट मात्र भाईंदरपाडा. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. या पुढचा सामना असेल एंबूर आणि कामण. एंबूर संघ या ठिकाणी वेळेत हजर झालेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर कामण संघ जर आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायची या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 23. चला लगेच स्टार्ट द्या. कुठलाच वेळ घेऊ नका. पाण्याची गरज आहे तर पाणी प्या. खरं तर महत्वाचं आहे. उष्णता आहे या मैदानावर. आणि महेश भोईर 20 वर्षांचे तरुण या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जबरदस्त पर्सनॅलिटी महेश भोईर यांची. स्टार्टिंग ऑर्डर बॅटर हनुमान ठिवरी या संघाचे. धावसंख्या 2 गडी बाद 23. पोस्ट मात्रा भाईंदरपाडा. शेवटचा बॉल असेल आणि तो फेस करतोय बॅटर विशाल. 3 धावांवर खेळतोय. सुशांत 15 धावांवर खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप बनण्याच्या उद्देशाने या ठिकाणी दोन्ही फलंदाज आगेकूच करतायत. पुन्हा एकदा आउट कटर आहे आणि आउट कटर बॉलला मात्र कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये न खेळता शफल होऊन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या यशस्वी षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली पोस्ट मात्र भाईंदरपाडा या टीमची 2 गडी बाद 23 धावा. अकबर आलेला आहे. अकबर टॉससाठी तयार राहायचं. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर करणार आहोत आपण. चला जास्त ग्रुप मिटिंग घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. चला स्प्रेड आउट प्लीज. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. पोस्ट मात्र भाईंदरपाडा. अजूनही खूप काही बाकी आहे या सामन्यामध्ये, कारण ये तो सिर्फ झाकी है, बहुत कुछ देखना बाकी है. खरं तर आता तिसरा दिवस आहे. अजूनही यानंतर 2 दिवसाची ही स्पर्धा आहे. या पुढची मॅच असेल एंबूर विपक्ष कामण. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार आहेत या ठिकाणी. एंबूरचे कॅप्टन तर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागेच बसून राहिलेले आहेत आणि कामणचे कॅप्टन देखील तयार आहेत.
चल नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी हर्ष. सुशांत आणि हर्ष हे बॅटल आता पाहणं तितकंच रंगतदार असेल, कारण हे शेवटचे षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे. इन्फॉर्म बॅटर स्ट्राईकवर आहे. नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हरची जबाबदारी स्वीकारतोय, म्हणजेच सामर्थ्य आहे याच्या गोलंदाजीमध्ये. पाहूया ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक हरेश आहे, यष्टीरक्षक आहे आणि तो मात्र खूप चांगली कॅच कंप्लीट करतोय आणि तिसरा आदरा बसतोय टीम पोस्ट मात्र भाईंदरपडा संघाला. आणि मेन बॅटर ज्याच्या बॅटमधून धावा येऊ शकत होत्या तो मात्र आता झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट डाऊन. ऑन साईडला क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. टॉप एज लागून बॉल यष्टीरक्षक हरीश पाटील यांच्या हातात विसावा घेतोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आता विशालच्या साथीला जाणार आहे हर्षद. आणि जवळपास कायरन पोलार्ड शरीरयष्टी तर तशीच धडधाकट आहे. स्ट्रोक देखील तितके चांगले असायला पाहिजेत, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं नेहमीच आपण म्हणतो. आणि आता आपण इम्प्रेशनचा विचार केला तर हर्षदची शरीरयष्टी तर धडधाकट आहे, स्ट्रोक देखील तितकेच दणकट असतील तर मात्र नक्कीच धावसंख्येचा ओघ 30च्या पलीकडे जाणार असेल, 35च्या पलीकडे जाणार असेल आणि ती खरंच या सामन्याची गरज आहे पोषमात्रा भाईंदरपडा टीमसाठी. विशाल आणि हर्षद या ठिकाणी थोडीशी चर्चा करतात. पहिला बॉल फेस केला होता तो म्हणजेच बॅटर सुशांतने आणि तो मात्र झेलचीच्या स्वरूपात कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बॉलर तयार. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल विशाल. पुन्हा एकदा ऑन साईडला पोल करण्याचा प्रयास. मिसक्यू पुल स्ट्रोक. बॉल लँड होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावांचा कॉल असेल. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. विशाल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळते. खरं तर त्याचा स्ट्रॉंग झोन आहे डीप मिड विकेट पासून स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि त्याच ठिकाणी तो वारंवार फटके खेचण्याचा प्रयत्न करतो. पण गोलंदाज देखील अभ्यासू आहेत असं स्पष्टपणे पाहायला मिळत. जर आपण भरतच्या गोलंदाजाचा विचार केला त्यानंतर गोलंदाज आला होता तो म्हणजेच यश समीर, तर त्यांनी अभ्यास करून गोलंदाजी केली आहे बॅटर्सना. बघा पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न होतोय, पण मात्र स्विंग करताना बॉल देखील बॅटच्या रेंजमध्ये येणं गरजेचं आहे आणि त्या रेंजचा आढावा न घेता फक्त हातामध्ये बॅट आहे आणि ती फिरवून मला धावा गोळा करायचे आहेत हाच अट्टाहास त्या ठिकाणी बॅटर विशालचा पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. बॉल जाईल वाईडिश मिड ऑन रिजन मध्ये. शतक पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. थ्रो करेपर्यंत मात्र आता धावा मिळतील. चांगला बॅकअप. क्या बात आहे. तिकडे लहान खेळाडू आहे क्रिशच्या वतीने तो बॅकअप दिला जातोय. बघा एज इज ओनली नंबर. काल आपण 55 वर्षाचा खेळाडू देखील पाहिला एका संघामध्ये आणि आता त्याचं वय आहे क्रिशचं 14 वर्षाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट या रिजन मध्ये तो क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 27 धावा पोस्ट मात्रा भाईंदरपाडा. बॉल फेकून झाला आतापर्यंत या षटकातले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलर तयार. हर्ष राईट आर्म विकेट. स्ट्राईकवर असेल विशाल. पुन्हा एकदा आउटसाइड एज घेऊन बॉल जातोय फ्लाय स्लिप रिजन मध्ये. त्या ठिकाणी एकदा मिळणार आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल का. त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करतोय हर्षद. डायमंड डकवर तो बाद होणार आहे. नाही स्ट्राईक रोटेशन पॉलिसी नाही आहे का. या स्ट्राईक रोटेशन पॉलिसी नाही आहे. चांगला नियम आहे या ठिकाणी. खरं चांगला नियम आहे. त्यामुळे कुठेतरी बॉलर्सला ॲडव्हान्टेज मिळतं. तर या ठिकाणी तो स्ट्राईक रोटेशन पॉलिसी नसल्या कारणाने पुन्हा स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच हर्षद जो पहिला बॉल फेस करणार आहे त्याच्या या डावातला. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 28 धावा आणि 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल. बॉलर मार्कवर. बॉलर तयार. हर्ष आणि स्ट्राईकवर असेल हर्षद. हो यावेळेस मात्र दमदार असरदार अफलातून नेत्रदीपक षटकार आणि याच फलंदाजाला विशाल बाद करत होता आणि कुठेतरी या ठिकाणी फायदा होतो पोस्ट मात्र भाईंदरपडा संघाचा. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल. बॉल असतील 24. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. चला टॉस क्लिअर केला जाईल. कामन आणि इम्बूर. सन्माननीय मोहनजी रामचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य टिवरी ग्रामपंचायत यांच्या वतीने आम्हाला या मंडळाला रोख रक्कम 5,000 रुपये देणगी मिळालेली आहे. खरंच मी साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असाच प्रेम देत राहा, असाच सपोर्ट करत राहा. चला आणि माजी सरपंच सुद्धा आहेत सन्माननीय मोहन रामचंद्र पाटील साहेब, तुमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला कामण संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी आहे आणि मयूर
एम्बो टीमचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी आहेत. लगेचच महेश भोईर या दर्दी क्रिकेटपटूच्या शुभ हस्ते मास्टरचे उत्कृष्ट अटॅकिंग बॅटर त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजू असेल एम्बूर आणि एका बाजू असेल 99 स्पोर्ट्स कामन. 94 यस 94 सन्माननीय हजरत शेख आणि सन्माननीय संजय म्हात्रे यांचा हा भाग्यशाली आकडा. टॉस क्लिअर होतोय आणि टॉस जिंकतोय कामण संघ जिंकतोय आणि निर्णय काय असेल अकबर? चला 35 धावांचा पाठलाग कसा केला जाईल 4 षटकामध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स खोपरी संघाकडून ते ऐकवण्यासाठी आपण आमंत्रित करूया मायक्रोफोनवर उत्कृष्ट समालोचक सन्माननीय कल्पेशजी भोईर. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटील. बघा, दुपार सत्र सुरू झालं आणि दुपार सत्रामध्ये इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिक खेळाडू वर्ग मान्यवर मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा दीपेश आणि परत स्मृती चषक 2022 मध्ये ध्रुव तारा स्पोर्ट्स टिव्हरी यांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत. एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळेल, कारण की नुकताच आपण नाण्याची एक बाजू बघितली, पहिला डाव बघितला, दाफळकावर धावा जमवल्या गेल्या होत्या, त्यामध्ये 34 धावा दाफळकावर जमवल्यात आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष सामोरं ठेवण्यात आलं आहे. ते म्हणजेच कोपरी या संघासमोर सत्यनारायण कोपरी वर्सेस पोष मात्र भाईंदरपाडा या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला हा सामना तुम्ही बघताय. दोन सलामीवीर मैदानामध्ये. जात असेल 35 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 34 धावा दाफळकर जमवल्या गेलेत. दुपार सत्रानंतर नक्कीच आपल्याला या ठिकाणी विविध पद्धतीने या स्पर्धेचा आनंद नक्कीच घेता येणार आहे, कारण की दुपार सत्रानंतर नेहमीच एक असा अनुभव राहिला या मैदानावरचा की बरेचसे सामने हे रंगतदार होताना आपल्याला बघायला मिळालं. एकूणच एक चांगलं नियोजन या ठिकाणी बघायला मिळतं आहे ध्रुव तारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. दरवर्षी आपण ही खेळपट्टी जी बघतो ती नक्कीच मातीची खेळपट्टी असते, मात्र यावर्षीची जी खेळपट्टी तुम्ही बघताय ती निश्चितपणे सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेली ही कायमस्वरूपी खेळपट्टी आपल्याला बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच आणि खेळाची सुरुवात करायची असेल असं टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या. जास्त वेळ वाया घालवू नका, कारण की आधीच बराचसा वेळ मधल्या काळामध्ये वाया गेलेला आहे, त्यामुळे तुमचं सहकार्य हे अपेक्षित आहे. लक्षात घ्या, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली पाहिजे. त्या अनुषंगाने निश्चितपणे प्रत्येकाने इथे आलेल्या खेळाडूने एक चांगले प्रयत्न केले पाहिजेत. आयोजक देखील तीच प्रतीक्षा तुमच्याकडून करतायत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आपण बघतोय प्रताप भोईर, त्यानंतर चितू पाटील, या आधी आपण बघितलं होतं परशुराम पाटील, प्रकाश पाटील यांना पंचांच्या भूमिकेत या आधी पण मैदानामध्ये पाहिलं होतं. गोलंदाजीसाठी विशाल सज्ज होतोय, थोडीशी घाई जरूर करा. यानंतर आणखी एक आपल्याला महत्त्वपूर्ण सामना कामण वर्सेस एम्बोर या दोन्ही संघामध्ये बघायला मिळणार आहे. नुकताच नाणेफेकीचा कॉल झाला, कामण संघ नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. बघा
यावर्षी ते आपण जी स्पर्धा बघतो TCPच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे यूट्यूबवर तुम्ही घर बसल्या देखील या स्पर्धेचा निवांतपणे आनंद घेऊ शकताय. दीपेश स्मृती आणि भरत स्मृती चषक 2022 हे आयोजन ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी यांच्या माध्यमातून पंच इशारा करतात. खेळाची सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या डावाला सुरुवात करतायत. 35 धावांचं लक्ष आणि 35 धावा कशा पद्धतीने पार केले जातील. समोर फलंदाज भरत आहे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय हरेश्वर. दोन्ही जबरदस्त खेळाडू मैदानामध्ये आहेत. हरेश आणि भरत हे जोडे मैदानामध्ये. विशालने मात्र एक सुरुवात केली. मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला घेऊन काढलं भरतने. किती धावा देऊन जाईल हा चेंडू. निश्चित रूपाने सीमारेषा पार. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. सुरुवात अतिशय चांगली झाली सत्यनारायण कोपरी या संघाची. एक आव्हान आहे आणि त्या आव्हानाला निश्चित केलं एक चांगलं समीकरण बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि ही गरज आहे. लक्षात घ्या एक कॅल्क्युलेशन माइंड डोक्यात ठेवून या ठिकाणी जी सुरुवात केलेली आहे सत्यनारायण कोपरी संघाने अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडंसं आउटफील्ड जिकडे तिकडे खराब आहे. मात्र त्या आउटफील्डवर निश्चित रूपाने तुम्हाला कसरत करावी लागणार आहे. प्रत्यक्ष चेंडूची वाट बघत राहिला तर निश्चित रूपाने चेंडू चकून निघून जाईल आणि त्याचा प्रत्यय आधी बघायला मिळाला. यावेळचा चेंडू पंचांनी दर्शवलाय. 9 चेंडूचा इशारा होतोय आणि 9 चेंडूच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 5 या धावसंख्येवर आणि आता मात्र फ्री हिट म्हणजे मुक्त फटका खेळण्याची संधी भरत याला आलाय. भरतसाठी पुढचा चेंडू आणि यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. मात्र फ्री हिट आहे. त्याचा पुरेपूर फायदा निश्चित रूपाने घेतला जाईल. मग या 2 धावा अतिशय आराम पद्धतीने पळून पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांनी. कुठल्याही पद्धतीची घाई होताना दिसली नाहीये. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की एक चांगल्या गतीने धावफलक आपल्याला पुढे न्यायचं आहे. 35 धावांचं आव्हान आहे. 4 षटकांमध्ये आपल्याला हे आव्हान पूर्ण करायचं आहे. त्या अनुषंगानेच सध्या तरी पहिल्या सुरुवातीची जी सुरुवात आहे ती भरतने केली आहे. विशालला सामन्यामध्ये संघाला आणायचं असेल तर चेंडू यावेळेचा चेंडू जास्त शॉर्ट पेच डिलिव्हरी. पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा होते पंचांकडा. हे जे चेंडू जे पडतात ते निश्चित रूपाने समोरच्या संघाला बोनस धावा देऊन जाणार आहेत. आणखीन एकदा 9च्या स्वरूपामध्ये येत आहे आणि संघाचं धावफलक हे पुढे सरकवताना दिसते आपल्याला 8 या धावसंख्येवर. अशा पद्धतीचे चेंडू निश्चित रूपाने रोखायला हवेत. आधीच आपल्याकडे आव्हान जे आहे ते फार कमी आहे. याचा विचार निश्चित रूपाने करायला हवा. पोषमात्रा भाईंदरपाडा या संघाने समोरच्या संघाला रोखायचं असेल तर चांगले प्रयत्न व्हायला पाहिजे. अतिरिक्त धावा रोखल्या गेल्या पाहिजे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली पाहिजे. विकेट जास्तीत जास्त कसे मिळतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत लक्षात घ्या आणि निश्चित रूपाने ते जे काही निर्णय असतील ते निश्चित रूपाने पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वाईट चेंडूचा इशारा होते पंचांकडनं. याआधी आपण बघितलं होतं 9चा इशारा झाला होता. मात्र थोडीशी काही तांत्रिक चूक झाली असेल आणि ती निश्चित रूपाने त्यांनी लगेचच दर्शवली की हा चेंडू वाईट स्वरूपामध्ये पडला गेला. बघा हलक्या हाताने फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक चांगला अनुभव या भरतकडे आहे कारण की लेदर क्रिकेटचा देखील एक चांगला अनुभव आहे. टेनिस आणि लेदर या दुहेरी खेळाचा एक चांगला अनुभव त्याच्याकडे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर सलामीला येऊन एक चांगल्या पद्धतीने दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न भरतने देखील आपल्या संघासाठी सुरू केलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते 3. विशाल यावरच्या चेंडू उसरी देण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. बॅकवर्ड कव्हर पॉईंट क्षेत्र क्लिअर करेल हा चेंडू. निश्चित रूपाने 4 धावांसाठी हरेश याच्या बॅटमधून देखील एक उत्तुंग चौकार बघायला मिळतोय आणि या 4 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. सुरुवात बघा जबरदस्त झालं. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल सत्यनारायण कोपरी या संघाची. पोष मात्र भाईंदरपाडा संघाला आता मात्र विचार करण्यास भाग पाडला गेलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. निश्चित रूपाने की जो विचार दिसतोय तो लवकरात लवकर सामना संपवण्याचा विचार हरेश याच्या डोक्यात दिसतोय. 2 मोठे फटके बघायला मिळतात बॅक टू बॅक आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं 19 या धावसंख्येवर. आता मात्र लवकरच सामन्याचं चित्र स्पष्ट होताना दिसेल असंच सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे या पहिल्या षटकामध्ये. चेंडू टाकून झाले ते 5 चेंडूमध्ये जवळपास आपण जर बघतोय तर धावा पडकार 19 धावा पटकावलेल्या आहेत. म्हणजे तब्बल ज्या धावसंख्या आपण बघतो निम्म्या धावा या पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्येच पटकावल्या गेल्यात. तर बघा जास्त काही घाई करण्याची गरज नाही आहे. पूर्णपणे ओळखलं गेलंय सेफ शॉट पद्धतीने. बघा घाई करत नाहीयेत. जशी संधी मिळेल जसं
मिसफील्ड झाली. मिसफील्डचा पुरेपूर फायदा घेत या 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 21 धावा, बिनबाद 21. एक अतिशय चांगली सुरुवात आजच्या दिवसामध्ये. मला तर वाटतं या पहिल्या षटकाला 21 धावा ह्या सर्वाधिक धावा कुठल्या गेल्यात असं म्हणायला काही हरकत नाहीये. जबरदस्त क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालंय आजच्या दिवसामध्ये. नो चेंडूपासून आज देखील जी सुरुवात बघायला मिळाली होती, नो देखील आज बरेचसे पडलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि या अवांतर धावा निश्चित रूपाने संघाच्या धावसंख्येला निश्चित रूपाने बळ मिळालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. क्षेत्ररक्षण रचना सजवताना यावेळेस 21 धावा आतापर्यंत निश्चित रूपाने कुठल्या गेल्यात. अजूनही 14 धावांची गरज आहे विजयासाठी. जवळपास विजयाच्या समीप येऊन पोहोचला असं पहिल्या षटकामध्ये चित्र दिसून येत आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण बघितलं तर 2 चौकार आणि 1 षटकार बघायला मिळाला. गोलंदाजीसाठी तेजसला निश्चित रूपाने चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर मात्र 3 षटका आहेत. विजयासाठी केवळ फक्त 14 धावांचं आव्हान आहे. तर मात्र चेंडू बघितला, खडे चेंडूला घेऊन काढलं गेलं, वेट केलं आणि सरळ चेंडूला विरकावून देतोय सीमारेखा पार. षटकार, 6 धावा. आणखीन एक मोठा फटका. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत आहे 27 वर. सकाळ सत्रामध्ये निश्चित रूपाने चर्चा झाली होती की दुपार 17 नंतर या ठिकाणी सामने जे होत आहेत ते निश्चित रूपाने रंगतदार होत आहेत. मोठे फटक्यांची आतिषबाजी बघायला मिळेल आणि नेमकं तसंच चित्र सध्या तरी मैदानामध्ये बघायला मिळतंय. भरतने एक मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय, पण चेंडू उसू देण्याचा प्रयत्न, थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तितक्याच चतुराईने भरतनं देखील त्या चेंडूला घेऊन काढलाय. 2 धावा सहजरित्या पण पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आता घाई करण्याची गरज नाही आहे. जे आव्हान आहे त्या आव्हानानुसार आपला खेळ सुरू आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने धावा ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने आपण जमवलेल्या आहेत. त्यामुळे जास्त काही ताण दिसून येत नाही आहे दोन्ही फलंदाजांवर. चेंडू अतिशय चांगल्या डावी पद्धतीने चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून टिपकावर पण क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा येत आहेत आणि या 4 धाव्यांशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत आहे. ती म्हणजेच 33 या धावसंख्येवर. 3 चेंडू टाकून झालेले तर फक्त 2 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा कशी सुरुवात असायला पाहिजे की ते निश्चित रूपाने दाखवून दिले. जशी संधी मिळत गेली त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत या दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता दाखवली आहे सत्यनारायण कोपरी या संघाच्या. दोन धावांची गरज आता मात्र विजयासाठी. मात्र क्षेत्ररक्षक 1 धाव तर मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. विजयी दुसरी धाव पळून पूर्ण केली जात आहे. अतिशय चांगली रनिंग विकेट बघायला मिळते. अवघ्या 10 चेंडूमध्ये हा सामना संपवलाय. एकही गडी बाद नव्हता. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. 10 विकेट्स 10 गडी राखून विजय संपादन केलाय सत्यनारायण कोपरी या संघाने. तर या स्पर्धेतून बाद होतोय पोष मात्र भाईंदरपाड्याचा संघ. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तर पुढच्या वाटचालीसाठी सत्यनारायण कोपरी संघाला हार्दिक शुभेच्छा. बघूया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच